श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे सण खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला श्रीकृष्ण जयंती यंदा 15 ऑगस्ट रोजी साजरी करायची आहे. आता जन्माष्टमी कधी करायची? व्रत व नियम हा प्रश्न पडला असेल. तर चला मग बघूया. भगवान बाळकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे. रोहिणी नक्षत्रावर. अष्टमी तिथी 15 तारखेला रात्री 11:50 सुरू होतो व 16 तारखेला संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार आपल्याला 16 तारखेला जन्माष्टमी साजरी करायची आहे. पण बाळकृष्णाचा जन्म हा कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री 12:39 झालेला आहे. अष्टमी हे 11:50 लागते. म्हणजेच काय तर 15 तारखेची रात्र. इंग्लिश कॅलेंडर बघितलं तर रात्री 12 नंतर दुसरा दिवस सुरू होतो आणि आपण खरं तर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हाच खरं तर दुसरा दिवस सुरू होतो. आपल्याला 15 तारखेला रात्री 12 वाजता म्हणजेच 16 तारखेला लागते. तर 15 तारखेला रात्री 12:39 कृष्ण जयंती साजरी करायची आहे. आता तुम्हाला समजलेच असेल की कृष्ण जयंती कधी आहे. तर ती 15 ऑगस्टला रात्री 12:39 मांडणी आपल्याला 15 तारखेची करायची आहे. 15 तारखेची रात्र. तर आता कृष्ण जयंती कशी साजरी करावी? मंत्र, स्तोत्र, आरती, उत्तरपूजा, बाळकृष्णाची सेवा कशी करावी? नैवेद्य कुठला अर्पण करावा? आता त्या संदर्भाची माहिती आपण बघणार आहोत. यंदा 15 ऑगस्टला 12:39 रोहिणी नक्षत्रावर आपल्याला प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण जन्म घेणार आहे. ज्या ज्या घरात कृष्णाची सेवा केली जाते त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही. त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्ती होते. खरं तर बाळकृष्णाची सेवा करणे आपले भाग्यच आहे. आपल्याला आयुष्यात येऊन भगवद्गीतेचे पठण करायचे आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्या आयुष्याचं वर्णन केलेले आहे. आपल्या आयुष्यात दुःख, कष्ट, दरिद्रता आले तर त्यावर आपण मात करू शकता. आपले जीवन सुखकर करू शकतो. कृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौस्तुभ म्हणे, यशस्वी विजयी योद्धा, धर्म साम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचार आहे, भक्तवत्सल आहे, इच्छा पूर्ण करणारी म्हणजे श्रीकृष्ण आहे. खरं तर प्राचीन भागामध्ये श्रीकृष्ण हे साधारण चरित्र आहे. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे दशावतारांपैकी हे 8वा पूर्ण असा अवतार आहे. सर्वात आधी दिवा पेटवून घ्या. सर्वात अगोदर दीपपूजन आपल्याला करायचे आहे. नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रात्री अभिषेक नाही केला तरी चालेल. फक्त हळदी कुंकू वाहिले तरी चालेल. त्यानंतर लाल फूल दुर्वा असेल तर व्हायचे आहे. त्यानंतर गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायला घ्यायचा आहे. अभिषेक करताना काय सेवा करायची? बाळकृष्ण यांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचे आहे. 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचे आहे. 16 वेळा पुरुष सूक्त म्हणणे शक्य नसेल तर अगदी 1 वेळा म्हटले तरी चालेल. आणि ज्यांना काहीही करणे शक्य होत नसेल तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या अतिशय उच्च कोटी मंत्राचा जप करावा. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत बाळकृष्णाचा अभिषेक करावा. अभिषेक केलेला तीर्थ आहे ते ज्यांना मुलं होत नाहीत त्यांनी ते तीर्थ सेवन करावे. आता बाळकृष्णाच्या मूर्तीवरून अभिषेक करणे झाल्यावर मूर्ती तांबणातून बाहेर काढावी. स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. तुम्हाला जे काही डेकोरेशन करायचे असेल ते करून घ्या. जसे की आपल्या घरात लहान बाळ आल्यावर आपण तयारी करतो तसेच आपल्याकडून जे जमेल तेवढं करा. राधाकृष्णाची मूर्ती, गाय वासराची मूर्ती, पाळणा, शंख जे आपल्या घरात उपलब्ध असेल त्याने डेकोरेशन करून घ्या. तुम्ही 10-11 वाजता कधीही डेकोरेशन करू शकता, पण पूजा मात्र 12 वाजता सुरू करायची. म्हणजे अभिषेक वगैरे जे आहे ते तुम्हाला 12 वाजता करायचे आहे. बाळकृष्णाला वस्त्र घालून घ्या. पुरुषोत्तम श्रीसूक्तम होईपर्यंत 12:39 पर्यंत होऊन जाते. नंतर वस्त्र परिधान करायचे आहे. तुमच्याकडे पाळणा नसेल तर तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकता. मुकुट असेल तर मुकुट घालावा. जर नसेल तर मुकुट व ड्रेस आवर्जून घ्यावा. त्याबरोबर हार, बासुरी घ्यावे किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध होईल ते घ्यायचे आहे. सर्व परिधान करते वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल, कारण बाळकृष्ण हे विष्णूंचे 8वा अवतार आहेत. झाल्यावर आपल्याला 12:39 पाळणा हलवायचा आहे. त्यानंतर नैवेद्य कुठला दाखवायचा ते मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी पंजिरी कशी बनवायची?
धना पावडर आणि गूळ, थोडेसे ड्रायफ्रूट मिक्स करून त्यांची पंजिरी बनवली जाते. ड्रायफ्रूट आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहे. जे तुमच्या घरात उपलब्ध असेल ते दाखवू शकता. बाळकृष्णाला जे तुमच्या घरात उपलब्ध असेल ते अर्पण करू शकता. तरी सर्वात महत्त्वाची पंजिरी आहे. पोहे आहेत. पोहे तर सर्वांच्याच घरात उपलब्ध असतात. पोहे आवर्जून दाखवावे, कारण सुदामा जेव्हा बाळकृष्ण भेटायला गेले होते तेव्हा सुदामाने पोहेच आणले होते. ते तुम्हाला दुधात, ताकात किंवा दह्यात भिजवू शकता. बाळकृष्णाला अतिशय प्रिय होते आणि दूध व 5 फळे किंवा 1 फळ असेल तरी चालेल. या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तुळशीपत्र ठेवायचे आहे, कारण तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि भगवान बाळकृष्णाचा एक अवतार आहे. पूजा करून झाल्यावर नैवेद्य दाखवायचा आहे आणि बाळकृष्णाची आरती करावी. 12:39 झाले की आपल्याला हा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. मग आपल्याला बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे. पाळणा हलवताना आपल्याला बाळकृष्णाची गाणी पाहिजे आहेत. त्याबरोबर पाळणा देखील म्हणायचा आहे. तुम्हाला गाणी व पाळणा येत नसतील तर यूट्यूबवर खूप छान छान प्रकारची गाणी उपलब्ध आहेत. तुम्हाला मिळून जातील. अगोदर आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर अभिषेक, पूजा, पाळणा, गाणी, मग आरती झाल्यावर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर 16 तारखेला आपण केलेली पूजा उचलू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.